कायले बाबू, कायले बाबू, काय करतो तू? का करतो? काय करतो गे? खा का तुला? अरे चल इकडे ये. सकाळचे वाजले 10. आई चपात्या बनवत होते, मी भांडी घासते. आवाज खूप बसलाय. सकाळ सकाळ काढा पेली तेव्हा जरा बरं वाटतंय. तुम्ही कधी उठले हो? आत्ता एवढ्यात उठलो. अर्धा तास तर बाथरूमलाच लागला असतो. तेव्हा इकडे आहो, तिला तिला बघा ना, ती माग बसत. दादा दादा ती आधी टेकून बसत असते पाठीमागे खाली. तिला लय अवघड आहे बसायचं काम. आवरा पटापट कोणीची भाजी कुणी गरम गरम चपात्या करताय खाऊन घ्या. बाबाला स्कूलला जायचंय. आजी खाणार आहे आता चहा चपाती. माझे पप्पा म्हणजेच माझे सासरे मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे रोज सकाळी 10-11 वाजता त्यांना शाळेत जावं लागतं. त्याच्यामुळे मी 10 वाजता उठते. मी 10 वाजता उठते. आपल्याला लय दुःख होते. सकाळ सकाळ कप होतो बोलत त्याच्यामध्ये लय बोलले खावं लागले. बिनला जेवणे मी सगळं ऐकून घेतलं. पण ती आता तिच्या बाबासोबत बाय कर पिलू, बाय कसं करते? हाय कर, हाय. शेटकली. आता माझी शेटकली. आता माझी शेटकली कर. आता माझी शेटकली. सटकली रे बाबा. नुसता तोंडात मारू मारू घेती. बाबा लाईट गेली जाऊद्या गेली तर परत करता येईल. कधी व्हायचं बरं ना? आता काय करू लाईट गेली मग? बाबा करता येईल ना चालू. फोन करते मी त्यांना चालू मोठं चालू करा म्हणून. आधी खाऊ द्या मला सकाळ सकाळ. तूप लावून छान छान चपाती केलेली आहे. चहा चपाती. लवकर उठायचं, लवकर काम करायचं, लवकर लवकर खायचं. खेळली जातं माणूस. हो ननू चहा तुला खायची आज चपाती. आवर ना, तुला 10 तास लागते का भांडी घासायला? चांगले होते ना भांडे. कणकट नाही राहिले पाहिजे म्हणून. चांगले म्हणजे नवे करते काय परत जुने भांडे? हा मग विण का कमाल. तुम्हाला कधी जायचंय आंघोळीला? आवरा ना पटापटा. जायचं आंघोळ झालं, हा जायचंय ना. नाश्त्याला काय खायचं तुम्हाला? चहा चपाती. हा कडक चपाती तूप लावून मस्त पैकी. चपाती कशी आवडती? कडक कडक. लक्षच नाही तो नवऱ्याकडं. मग काय गावातल्या लोकांचं आहे का तुमच्यावर लक्ष? हो? कोणाचं लक्ष आहे? चपातीवर एखाद्या दिवशी नवरा जवळ नाही तर तुला कळायचं नाही. असं काय बोलू नका. काही बोलता तुम्ही सकाळ सकाळ. तिकडं काय चाललंय दोघांचं? खेळत दोघ जण. तुम्हाला पाणी खाली उठतंय. पाणी उंडाईवर. घसा माझा खूप बसला, एकदम जाम झालाय घसा. तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय लवकरात लवकर नीट व्हायचा. औषधं पेले, काढा पेले, पण काय फरक काय म्हणजे आहेच फरक, असं नाहीये फरक नाहीये. मग मांजर आली बघा, मांजर. मांजर दाखवा ती. चप्पा खाय चला चला. चला छान छान चप्पा खायला. झाला 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 न बाबू. खा. खाती दी बसत चावी ती अशी तोंडातल्या तोंडात सगळं ती. चल बाई चाले देवा बाबू चाले. चला तुम्हाला दाखवते आमचं चिक्कूचं झाड. आई चिक्कू पाडून राहिले तर काहीतरी नवीन जुगाड केलाय वाटते आईने. तुम्हाला जुगाड दाखवते. चिक्कू पाडायचं, झाडावर चढायची गरज नाही. आई काय करताय? चिक्कू पाडते ननूला. मग असा पायपात चिक्कू घालायचा, असा खाली पाडायचा. सूर्यप्रकाश चमकतोय डोळ्यावर. हे बघ इथे घे.
अरे वा, हाताने बी गोळा करायची गरज नाही, पायपासून सरळ टोपली. आमचं चिकू कसं आहे जुन्या लोकांचं जुगाड चिक्कू पाडायचं. चिक्कू चोर हे दोघी चिक्कू चोर आहेत. नाही, आम्ही चिकू चोर नाही, आमच्या झाडात चिकू येते. हे बघ असे चिकू पाडायचा, असा तोडायचा, तू खालचे तोडायच्या हाताने. आई तो पिकलेला नाही काय? डोळा पडलाय त्याला, आई डोळा पडलेला कसं ओळखायचं सांगा हो. पिवळा पिवळा असतो. आंबा कसा पिवळा होतो तसा चिक्कू पण पिवळा होतो. ननू, तू मोठी झाल्यावर अशी झाडावर चढशील ना? अरे रे वा. चिक्कू हाताला नाही. रे वा. 2-3 वर्षांनी पडला. आई त्याचा चिक निघत नाही ना अंगावर पडल्यावर. चिकूचा चिकूचा चिक निघत नाही अंगावर पडल्यावर. घरचे चिक्कू कोणाच्या नशिबात आहे ना हो आई? तो आहे तो. त्या गोष्टी फक्त गावाकडेच खाली भेटतात, शहरात नाही भेटत. हा ते तर आहे, सिटी शहरात कोण. दोघाबाई तू केली वाटते दोघाबाई. चिक्कू गेला तिकडे गेला उडून. गेला. चांगला जुगाड केलाय आईनी. तर आमचं तर काम चालूच असणार आहे. आम्ही पाडतोय चिक्कू. आता टोकरी भरल्याशिवाय काय थांबणार नाहीयेत. आणि तसेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा. बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.